नगरकर ब्लॉक हे बघा. आणि हा म्हणतो मला नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज ब्लॉग करायचा काहीच प्लॅन नव्हता. सर्व ऑफिसवरनं आलतो आणि जाऊन झोपायचा प्लॅन होता. तर मला आत्ता 5 मिनिटावर सिद्धाचा फक्त मेसेज आला, बोर होतोय म्हटलं काय, मी त्याला रिप्लाय केला काय करायचं. त्या भाईंचा माझं आईस्क्रीम खायला जायचं आहे ना, आईस्क्रीम. तर ये म्हटलं खाली. तुम्हाला वाटलं असतं ना, मी मेसेज दाखवतो आमच्या दोघांचे. 1 मिनटं. म्हणजे आदित्यची उद्या एक्झाम आहे, त्याचं याला घेणं देणं नाही. ह्याला काय मतलब आईस्क्रीम खायचं. तुम्ही बघू शकता डोळे अख्खे लाल झाले सर्दीमुळं. तर नमस्कार, माझ्याकडून तुम्हाला नमस्कार. ब्लॉग चालू झाला असेल, फोन घेऊन असा करत होत्या चालू ब्लॉग चालू. तर विषय असा आहे की आपण जाणार आहे आईस्क्रीम खायला का, कारण की बोर होते. किती वाजले आदित्य? नाही माहिती, 11 वाजून काहीतरी झाले गाईज. तर तुम्ही बघू शकता गब्बर पण तयार आहे आपला फुल, आणि कुकी पण तयार असेल. कुकी दाखवू का तुम्हाला? तेव्हा कुकी झोपली. कुकीला काहीतरी सापडलं चावायला. गब्बर बघा कुकीसाठी किती एक्साइटेड. झोपली ती, झोपायला चालली ती. तर काहीच भेटू तुम्हाला थोडंच वेळ. तर विषय असं झाला आहे की आम्ही खाली तर आलो आहे निघायला, पण आधी त्याला नेचर्स कॉल आला आहे. तो चालला आहे नेचर्स कॉल अटेंड करायला. म्हणजे तुम्ही विचार करू शकता नक्की त्याला काय असं. तिथं आमचं पार्किंगमधलं वॉशरूम आहे आमचं, तिकडं चाललं आहे. आम्ही पाळण्यात वारं खात बसणार आहे. मग तो येऊपर्यंत कधीही नेचर्स कॉल येतो या माणसाला, कधीही. एकदा गेला ना तो फोन घेऊन जातो, फोन बघत दाबून पालकाचं वरण भात खाल्लेलं आहे. दाबून पालकाचं वरण, तूप टाकून, असं तूप टाकून. गब्बर गब्बर वाघासारखं आहे की नाही गाईज, कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, विषय असा आहे की आदित्यचं झालतं नॅचरल कॉल झाल्यानंतर आम्ही निघालो, पण विषय असा झाला की ब्लॉगच करता आला नाही, कारण की फोनमध्ये चार्जिंग नव्हती. मग आम्ही गाडीत फोन चार्जिंगला लावला आणि आम्ही आईस्क्रीमच्या दुकानाच्या शोधात बाहेर निघालो. तर आता वाजलेत 12:15. आम्ही फिरत FC रोड पर्यंत आलोय, पण एक सुद्धा दुकान उघडं नाही. GM रोड आहे, FC नाही. GM रोडला आलोय गाईज. मग अशी FC रोडला होतो म्हणून FC रोड निघाला माझ्या तोंडातून. एक सुद्धा दुकान उघडं नाहीये. ऍक्च्युली बाहेर एवढा अंधार नाहीये, ही काच टिंटेड आहे त्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय, पण तुम्ही बघू शकता एक सुद्धा दुकान उघडं नाहीये. आता करायचं काय आता? बोर झाले, घरी जाऊन झोपायचं. मग काय म्हणशील तू? कसं वाटतंय तुला? सर्जरी जाम झाले. तुला धूर देऊ का मी? धुरी देऊ का? धुरी दे बाबा. एक फुलछन काय नशा बिशा करून आलाय का? असं का वागतोय? नाचून दाखवतो का? नशा नाही, गाडीच्या बाहेर रस्त्यावर नाचून दाखवतो का? घेऊ का साईडला? घे, इंडिकेटर घेऊन घे. इकडे नाही भाऊ, इकडंच भाऊ, घे इकडं. अरे या साईडला कुठं? बरं ठीक आहे, चल या साईडला घे. काहीच आता मजा बघा तुम्ही. डेअर घेतलेले भाऊंनी. गाडीच्या समोर जाऊन नाचायचा, इकडे जाऊन नाचायचा. चल गाणं म्हणणार का तू? हा. कि रानी तेरी एक नजर में पागल. गाईज बघू शकता तुम्ही आपला ढोलक. गाईज
आईस्क्रीमचा प्लॅन तर कॅन्सल झाला आहे, कारण की याला सर्दी जेवढी झाली अजून वाढली तर कसं व्हायचं. आपण आता आलो आहे अमृतेश्वर स्नॅक्स सेंटरला. लय फेमस स्नॅक्स सेंटर आहे. बघू आपल्याला काय खाता येईल. आधी त्याला गाडीतच बसला आहे. गाईज आता नाश्त्याला घेतलेलं आहे जरा चहा पोहे बघू शकता. आणि बघा आम्ही कसे बसले. मोठी गाडी असल्याचा हाच फायदा आहे, कसं पण कुठे पण बसता येतं आपल्याला, नाही का. तर डायरेक्ट आपण मस्त कॅम्पिंग केल्यासारखं बसले, पण नाश्ता करून तुम्हाला भेटूया. काय नाही भाऊ, पहिले पोहे खाऊ द्या, मग पुढचं बघू. रेटिंग दे, पोहायला रेटिंग दे पहिले. अमृतेश्वर 10 पैकी 10. हां 10 पैकी 10. तुला कसलं स्वाद कसले लागतात? मला सगळे कांदे, शेव, ते पोहेमध्ये उतरलेले हळद. गाईजला सांग, मला नको सांग. चांगलं आणलं. गाईज मी तुम्हाला सांगतो पोहे कसे. गाई एवढे गरम आहेत की चवच लागली नाही. या की मग मला पण. गाई आता हा सांगेल पोहे कसे वाटले. चॅनल आहे का? हां नगरकर नगरकर ब्लॉग्स. नगरकर ब्लॉग. नगरकर ब्लॉग नाही, ह्याच्यावर यूट्यूबला आहे. युट्यूबला आहे का? काय नाही, छोटं आहे आपलं. NEGAR KAR. नगरकर ब्लॉग. हां पूर्ण टाकायला लागेल हा. छोटं चॅनल आहे आपलं. मोठा करू द्या. हां जलवा है हमारा. बघू दे, मी दाखवतो तुला. आले का? 100 काढा. अरे तू कोणते सबस्क्राईबचं बटन दाबलं गेलं. चल भाऊ, थँक्यू भाऊ. हां चालते. येईल का? येईल ना भाऊ, येणार ना. तुला झूम करून टाकतो. तुझ्या मित्रांना सांग युट्यूबवर आलोय आम्ही. तुझं नाव सांगून जा फक्त. माझं नाव हितेश. बाय हितेश. बाय. काही पुण्यातले लोकल नाही भारी आहे, अशी प्रेमळ लोक आहेत ना. तुम्ही ना रात्रीचे बाहेर पडत जा. एवढे चांगली लोक सगळी रात्रीचे बाहेर पडतात ना. दिग्गज ऍक्सिडेंट बिक्सिडेंट जे होतात त्याच्यामुळे ना पुन्हा असं नाही का जरा हे झाले. काही पासून पुण्यात बदनामीच होते. कशामुळे? ऍक्सिडेंट, गुन्हेगारी, मर्डर, डेड बॉडी. याच्यावरती पुणे लय सुंदर आहे. बघा लाईटी बघा पुण्यात. एवढं असं वाटतंय तुला तो. हे बघा, आणि हा म्हणतो मला बरं नाही वाटत आहे. तुला कसं वाटतंय घरी चाललोय आपण? मला आता घरी जाऊन झोपायचंय. माझं कॉलेज आहे उद्या. तर मित्रांनो, हीच ती वाईट वेळ ज्या ठिकाणी आपल्याला हा ब्लॉग संपवायला लागतोय. ब्लॉग आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. असेच ब्लॉग येत राहतील, पडत राहतील. तुम्हाला आम्ही आहे ना पुण्याची नाईट लाईफ पण दाखवणार, हे आम्ही आजच ठरवलंय. कारण की आम्हाला सुद्धा आत्ताच कळालं की पुण्यातली चांगली लोक रात्री बाहेर पडतात. तर असेच ब्लॉग आमचे बघत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुढचा ब्लॉग येईल उद्या, नाही तर परवा, नाही तर त्याच्या पुढच्या दिवशी. चला बाय. गेलो वाटलं का तुम्हाला? काय वाटलं गेलो मी? आपण जात नसतोय. नगरकर.